नमस्कार मित्रांनो, आपण विभूतिपादामधले वेगवेगळे सूत्र समजून घेतो. ह्या सूत्रांमध्ये दडलेले गहन अर्थ देखील समजून घेतोय. हे व्यवस्थित चांगले असे समजावे म्हणून आपण काही रंजक उदाहरणं देखील बघतोय. आज आपल्याला 14वं सूत्र बघायचं. शांत उदित अव्यपदेश धर्म अनुपाती धर्मी. पतंजलींनी या सूत्रामध्ये धर्मी हा शब्द नक्की काय त्याची व्याख्या सांगताना धर्मीचे 3 संबंध इथे सांगितले आहेत. बघा, जेव्हा एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट ही भूतकाळामध्ये प्रविष्ट करते तेव्हा ती शांत झालेली असते. जेव्हा ती वर्तमान काळामध्ये म्हणजे चालू स्थितीमध्ये असते तेव्हा ती उदयास आलेली आहे, तिला उदित धर्म असं देखील म्हणतात. आणि ती वस्तू आत्ता नाही मात्र भविष्य काळात ती असू शकते अशा प्रकारचा जो धर्म असतो तो म्हणजेच अव्यपदेश. धर्म अनुपाती धर्मी म्हणजे या धर्माच्या आपण 3 अवस्था बघितल्या, त्याच्यामध्ये भूतकाळ, वर्तमान काळ किंवा भविष्य काळ असेल. या 3 धर्मामध्ये त्या पदार्थाची, त्या गोष्टीची जी मूळ अवस्था आहे ती जर बदलत नसेल, ती एकसारखीच राहत असेल तर त्याला आपण इथे काहीसे धर्मी असे म्हणतो. धर्मी हे समजून घेण्यासाठी आपण भूतकाळात जातोय, आपण वर्तमान काळात येतोय आणि आपण भविष्य काळाचा देखील विचार करतोय. आपण हे समजून घेण्यासाठी पुन्हा एक उदाहरण बघूया. आपण 13व्या सूत्रात जे उदाहरण बघितलं तेच काहीसं उदाहरण नीट इथे समजून घेऊ. बघा, जेव्हा सुरुवातीला माती असते त्या मातीचा एक ठराविक गुणधर्म आहे. ती माती आता माती म्हणून ओळखली जाते. त्या मातीमध्ये पाणी सामावू शकत नाही, पाणी आपण त्या मातीमध्ये साठवू शकत नाही. त्या मातीचा मूळ धर्म हा मातीयाचा आहे. कुंभार त्या मातीपासून मडकं बनवतो. मडकं हे तावून सुलाखून निघालेलं असतं, भाजलेलं असतं. त्याच्यामुळे आपण त्या मडक्यामध्ये पाणी साठवून ठेवू शकतो. पाणी फक्त साठलंच जात नाही तर ते आपल्याला थंड पाणी देखील येत असतं. बघा, सुरुवातीला ती माती असते मात्र जेव्हा मातीचं मडकं बनतंय तेव्हा ते मडकं पाणी साठवून ठेवू शकतं. ह्यालाच आपण त्या मातीचा पुढचा गुणधर्म म्हणजे वर्तमानातला गुणधर्म असे देखील म्हणतो. मात्र भविष्यामध्ये ते मडकं खराब होतंय, ते मडकं झिजतं, ते मडकं झिजून फुटू देखील शकतं. त्याचे जेव्हा फुटण्याची अवस्था आहे ती भविष्यातली अवस्था आहे. ती कधी होईल, कशी होईल, त्याचं खापर कसं बनेल हे आपण फक्त बोलतोय, पण झालेलं आहे का? नाही. अव्यपदेश म्हणजे आपण भविष्याबद्दल फक्त बोलतोय. मात्र भूतकाळातली ती माती असो, वर्तमान काळातलं त्या मातीपासून बनणारं मडकं असो किंवा भविष्य काळातलं खापर असो, या तिघांमध्ये माती, मातीचं मडकं आणि मातीचंच खापर म्हणजे माती हा गुणधर्म 3 ठिकाणी आपल्याला सारखा दिसतो. एकसारख्या राहणाऱ्या 3 काळातील या गुणधर्मास धर्मी असं म्हणतात. धर्मी शब्दाचा अर्थ इथे महर्षी पतंजलींनी आपल्याला व्यवस्थितपणे समजून सांगितलं आहे. आपल्याला या विभूतिपादामधून वेगवेगळ्या प्रकारचे असेच अर्थ अजूनही समजून घ्यायचे बाकी आहे. हे अर्थ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, नेहमीच माझं सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तुमचे मौल्यवान प्रश्न देखील तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे विचारू शकता. लवकरच भेटूया 15व्या सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.